चातुर्मास अन्नपूर्णा स्तोत्र श्लोक 12वा. भावार्थ. माहेश्वरी मास्त्रितकल्पवल्ली मोहोंभो छेदकरी भवानी क्षुधात जाया तनया धृपेतं त्वामन्नपूर्णे शरणं प्रपदे. आपण आता भावार्थ पाहूया. हे अन्नपूर्णे, मी तुला शरण आली, परंतु आई तू कशी आहे? माहेश्वरीम आश्रित कल्पवल्लीम अहम भो छेदकरी भवानी आहे. माहेश्वरी तू अधिष्ठान शक्ती, म्हणून मी तुला शरण आलो. अहम भो छेद करीम, आम्ही रात्रंदिवस अहंकारी असतो. माणूस सर्व पाप नाहीशी करू शकेल, पण स्वतःचा अहम दूर करणं कठीण. या अहंकारामुळे त्याला दुसरे काही सुचत नाही. अहमभाव याचा एक अर्थ अहंकार, तसा दुसरा एक अर्थ अहमभाव म्हणजे अहंकारापासून निर्माण झालेला संसार. त्याचं उच्छेदन करणारी तूच आहे. संसार अहंकारामुळे निर्माण होतो. आई, या संसाराचा छेद करणारी तूच मायमाऊली. संसारात दोन गोष्टी, एक अपूर्णता, दुसरी प्रभूची विस्मृती. हे दोन्ही दोष आहेत. या दोन्ही दोषांचं उच्छेदन आईच करू शकते. अहंभावामुळे संसार निर्माण होतो, संसारामुळे दोष येतात. हे दोन दोष दूर झाले तर संसार हा परमार्थच. या संसाराचा आई तू उच्छेद करतेस. आई तुझ्या कृपेनं मी करतो. ही भावना बदलून तू करतेस, ही भावना येते. ही भावना निर्माण झाली तरच जीवन बदलतं, परंतु तू करतेस ही भावना टिकत नाही. भवानीम, भवाचा नाश करण्याची शक्ती तू देते. भवाचा अर्थ समृद्धी, ऐश्वर्य, उत्कर्ष ह्या गोष्टी जी देते ती भवानी आहे. तूच या साऱ्या गोष्टी देते. भगवंताच्या दरबारात समृद्धी, वैभव, पैसा यांना किंमत नाही, पण भावाला किंमत आहे. आई, मी कसा आहे तुला माहीत आहे का? क्षुधार्त जाया तनया धुपेत. मी तुला एकटा शरण आलेलो नाही, तर नातेवाईकांना घेऊन आलेलो आहे. आई, हे सारे क्षुधार्त आहेत, त्यांना भूक लागलेली. त्या सर्वांचा उद्धार कर. आई, या सर्व क्षुधार्त लोकांना घेऊन आलो. त्यांना तू ज्ञानामृत, प्रेमामृत याचं भोजन घाल. मुलांना भूक लागली पाहिजे. तुकाराम महाराज काय सांगता? आपल्या पत्नीच्या ठिकाणी भूक जागृत करू शकले नव्हते, म्हणून ती त्याच्यावर चिडली. मी कोणाकरिता तरी आहे ही भावना प्रथम निर्माण व्हायला पाहिजे, नंतर मी प्रभूसाठी आहे ही भूक निर्माण झाली पाहिजे. त्यांना ज्ञानामृताचं, प्रेमामृताचं भोजन दे असं सांगायला आलो आहे. असा ह्या श्लोकाचा भावार्थ आहे. अन्नपूर्णा माता की जय.